नमस्कार, मी सुरेश चव्हाण. लोकसाक्षी न्यूज मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आरोग्य तुळचा आमचं या सत्रामध्ये आपण विविध डॉक्टरांशी चर्चा करत असतो आणि उत्तम आरोग्य सर्वांना कसं प्राप्त होईल यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेऊन विविध आजार आणि उपचार पद्धती याचं मार्गदर्शन आपण घेत असतो. आज देखील आपण मेरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे जर बघायला गेलं तर डॉक्टर देविदास सोमवंशी सर हे त्यांचं चैतन्य निसर्गोपचार केंद्र आहे आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना जो रिझल्ट येतो आणि त्यांच्या माध्यमातून दिलेल्या ट्रीटमेंट्स आणि बाकीच्या गोष्टी या सर्व आपण सविस्तर त्यांच्याकडे जाणून घेतोय. सर, सर्वात आधी आपल्या या कार्यक्रमाचं स्वागत. प्रेक्षकांसाठी आपला परिचय. नमस्कार, मी डॉक्टर देविदास सोमवंशी. गेली 20 वर्षे मी निसर्गोपचार आणि ॲक्युपंक्चर मध्ये प्रॅक्टिस करतोय. मी आतापर्यंत विविध ठिकाणी कळवण, मालेगाव, धुळे या ठिकाणी सेवा दिलेली आहे आणि गेल्या 20 वर्षापासून नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतोय. खरं तर सर, आज जर बघायला गेलं तर सर्वच उपचार पद्धती ह्या रुग्णांसाठी ज्याला जसा फरक पडेल त्या पद्धतीने उपचार घेत असतो, परंतु कुठलेही साईड इफेक्ट होऊ नये आणि मला मुळापासून तो आजार बरा व्हावा हे प्रत्येकाला वाटत असतं. मग आपण आपल्या या ट्रीटमेंटच्या माध्यमातून उपचार पद्धती कशी करत असतो? नॅचरोपॅथीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मेडिसिन वापरत नाही. विदाऊट मेडिसिन ही थेरपी असते आणि निसर्गामधील जे घटक आहे पंचमहाभूतांचा वापर केला जातो आणि ॲक्युपंक्चरमध्ये आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी असते ती इनबॅलन्स होते म्हणून आपल्याला आजार होतात. हे आमचं मूळ शास्त्र आहे आणि ती एनर्जी बॅलन्स केली की आजार जातात. याच्यासाठी कुठल्याही प्रकारची मेडिसिनची आपल्याला गरज नसते आणि जो आजार जो बरा होतो तो मुळापासून बरा होतो. नक्कीच. वेगवेगळे आजार आणि त्याच्यावर उपचार पद्धती सध्या आहेत प्रत्येक पॅथीमध्ये, परंतु जुनाट आजार असतात की रुग्ण बऱ्याच ट्रीटमेंट्स करून देखील त्याला इलाज म्हणजे जो पाहिजे तो गुण येत नाही. मग अशा वेळेस कुठेतरी त्याला वाटते की बाबा चैतन्य निसर्गोपचार केंद्र आहे, डॉक्टर सोमवंशी सर आहे. आजपर्यंत आपण अनेक रुग्ण हाताळले, कसा अनुभव आला आपला? माझ्याकडे येणारे रुग्ण हे विविध पॅथी करून थकलेले असतात. सगळ्या प्रकारचे औषधोपचार करून बाबा बुवा करून दमलेले पेशंट असतात आणि शेवटचा पर्याय म्हणून ते नॅचरोपॅथी किंवा ॲक्युपंक्चरकडे वळतात. मग त्यावेळेला फार मेहनत घ्यावी लागते अशा लोकांमध्ये, परंतु योग्य प्रकारे जर त्यांनी पथ्य पाळलं, योग्य प्रकारे जर ट्रीटमेंट घेतली तर आजार समूळ बरा होतो. म्हणजे आतापर्यंत डायबिटीस, थायरॉइड किंवा गुडघ्याचे जे पेशंट्स आहेत, जे क्रॉनिक पेशंट आपण ज्यांना म्हणतो, त्यामध्ये जुनाट सर्दी असे जे आजार आहेत की जे बरेच होऊ शकत नाहीत इतर पॅथींनी काही वेळा, तर ते आजार सुद्धा ॲक्युपंक्चरने बऱ्यापैकी बरे होऊ शकतात. नक्कीच. सर, एखाद्या रुग्णाचा अनुभव सांगाल की त्याला ती ट्रीटमेंट आपल्याकडनं कशा पद्धतीने मिळाली आणि याआधी देखील त्याने ट्रीटमेंट घेतली असेल परंतु आल्यानंतर त्याला तो आपल्या ट्रीटमेंटने गुण आणला? माझ्याकडे येणारे जे पेशंट असतात ते जनरली गुडघ्याचे पेशंट जास्त असतात, ज्यांना मांडी घालता येत नाही, खाली बसता येत नाही आणि ज्यांना ऑपरेशन सांगितलेलं असतं. तर अशा पेशंटला आपण माझी पूर्ण एक हिस्ट्री घेण्याची वेगळी पद्धत असते. एक आपण इथे बॉडी चेकअप करून घेतो आणि त्याच्यानंतर काही पथ्य आपण त्यांना सांगतो आणि ज्या निडल्स आपण लावतो त्या फक्त तळ हातावरती लावतो. आपली जी पद्धत आहे ही सुजोग उपचार पद्धती आहे, कोरियन उपचार पद्धती आहे. यामध्ये फक्त तळ हातावरती निडल्स लावले जातात आणि त्याने आजार बरा होतो. म्हणजे असे काही पेशंट्स आहेत की ज्यांना पहिल्याच दिवशी मांडी घालता येत नव्हते आणि निडल लावल्यानंतर त्यांना लगेच आपण इथे मांडी घालून बसायला लावलेलं आहे. वा. एक रुग्णाला कुठेतरी भीती असते निडल्सची वगैरे काय असं, तर काय सांगाल? ह्या ॲक्युपंक्चरच्या निडल्स या छोट्या निडल्स असतात, पेनलेस निडल्स असतात. अगदी लहान मुलांना आपण त्या लावू शकतो. दुसरं असं आहे की पेशंटला नेहमी वाटत असते की अशा ट्रीटमेंटने आपल्याला एक कालावधी खूप लागेल आणि मला तात्काळ त्याचा गुण यावा असं देखील त्याची भावना असते, तर याबद्दल काय सांगाल? नाही, मॅक्झिमम पेशंट आपले 70-80% पेशंट्स हे एका महिन्यामध्ये बरे होतात. जनरली आपण एका महिन्यामध्ये 10 ट्रीटमेंट आपण देत असतो पेशंटला आणि 10 ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी पेशंट कव्हर होतो. काही पेशंटला दुसरा तिसरा महिना लागू शकतो, परंतु मॅक्झिमम पेशंट 70-80% पेशंट हे पहिल्यामध्ये बरे होतात. आता खरं येणार आपण एक खूप चांगल्या पद्धतीने काम करतात एका आजारावरती म्हणजे डायबिटीज. खरं तर आज ते प्रमाण देखील वाढत चाललं आहे आणि
खरं तर ते मुळापासून कुठेतरी थांबावं किंवा त्याच्यावर जो उपचार ज्या पद्धतीने केला गेला पाहिजे तो सध्या होतोय का, किंवा त्याबाबत रुग्णांना योग्य असं मार्गदर्शन देखील नाही, तर काय सांगा? मी जी ट्रीटमेंट करतो यामध्ये आजार कोणता आहे किंवा त्याला महत्व नाहीये, फक्त तो आजार का झाला याचं मूळ शोधून आपण त्याच्या मुळावर उपचार करतो. त्याच्यामुळे एकदा आजार बरा झाला की शक्यतो परत रिवर्स येत नाही आणि तो मुळापासूनच बरा होतो. मूळ कारण शोधूनच आपण त्याच्यावर उपचार करत असतो. त्याच्यामुळे तो परत यायचं की शक्यता जवळपास नसते. आणि याच्यामध्ये रुग्णांचं एक असतं की बाबा पथ्य ही प्रत्येकच पाळलेच जात नाही बऱ्यापैकी, बऱ्याच असा त्याचा आपल्याला अनुभव असतो. आणि मग पुन्हा ते आधीपासून सुरुवातीपासून ते आपल्याला ट्रीटमेंट करावी लागते. मग याबद्दल लोकांमध्ये जरा कुठेतरी जागरूकता होणं गरजेचं आहे, किंवा मी तर म्हणेल की मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं. म्हणून आपण कुठे डॉक्टरकडे जातो ते महत्वाचं आहे, ते कशा पद्धतीने आपल्याला ट्रीट करतोय महत्वाचं आहे, तेव्हा पुढे त्यांना तो प्रॉपर रिझल्ट येत असतो. काय सांगा? बरोबर आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचं पथ्य हे वेगवेगळं असतं. त्याच्या प्रकृतीनुसार त्याने ते पथ्य हे पाळलंच पाहिजे. आपली कुठली गोष्ट आपल्या प्रकृतीला सूट होत नाही तेवढं जर पाळलं तर शक्यतो परत तो माणूस आजारी पडत नाही. तेवढी काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. तुम्ही निसर्गाच्या जेव्हा विरुद्ध वागता त्यावेळेला तुम्हाला आजार हे होणारच आहे. आपण नाशिक पुरतं मर्यादित न ठेवता आपण बाहेर तालुक्यांमध्ये देखील आपण जात असतात. साधारण कुठे कुठे आपण? मी कळवण, मालेगाव, धुळा, पुण्या या ठिकाणी सुद्धा पूर्वी जात होतो. आता फक्त नाशिक इथेच प्रॅक्टिस करतोय. नक्कीच. सर, आता 21 तारखेला एक नाशिकमध्ये एक महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी नावाचा एक शो आहे, ज्यामध्ये लहान मुलं सहभागी होत आहेत, युवती आहेत, काही महिला आहेत, विवाहित महिला. या सर्वांना एक आपलं कुठेतरी प्रेझेंटेशन, आपल्या जी काही स्किल आपल्याकडे आहे अशा पद्धतीने सादर करता येणार आहे की एक कुठेतरी त्यांना एक पावती मिळणार आहे त्यांच्या त्या स्किलची, त्यांच्या त्या कामगिरीची. तर काय शुभेच्छा द्याल? आणि मी तर म्हणेल की सर देखील त्या कार्यक्रमासाठी एक गेस्ट म्हणून आहेत. काय सांगाल? नक्कीच. मी माझ्या अशा सामाजिक कार्यांना मी नेहमी प्रोत्साहन देत असतो आणि तिथं जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा. त्यांनी व्यवस्थित तिथं परफॉर्मन्स करावं आणि बक्षिसं मिळवावीत. तसं मी तिथे असणारच उपस्थित. माझ्याकडून जी सेवा करता येईल ती मी सर्वांची करेल. नक्कीच. सर, जाता प्रेक्षकांसाठी त्यांना संपर्क करता यावा म्हणून आपला पत्ता देखील आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर. चैतन्य निसर्गोपचार केंद्र, नाशिक येथे आरटीओ कॉर्नर, दिंडोरी रोड, राज स्वीटच्या पाठीमागे. कॉन्टॅक्ट नंबर आहे 8983995850. धन्यवाद सर. तर हे होते डॉक्टर देवदास सोमवंशी सर. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हमखास गुण येणार हे मात्र नक्की, परंतु यासाठी आपल्याला इथे यावं लागणार आहे, एकदा त्यांचा सल्ला घ्यावा लागणार आहे आणि त्या पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट घेतली त्यांच्या सल्ल्यानुसार तर नक्कीच आपल्याला मुळापासून तो आजार बाजूला होऊन उत्तम आरोग्य प्राप्त होऊ शकतं. म्हणून आमच्या शोचं नावच आहे की आरोग्य तुमचं आमचं, आणि हे आरोग्य तुमचं आमचं ज्या वैद्यांमुळे, ज्या डॉक्टरांमुळे आपल्याला मिळत असतं. खरं तर आपण त्यांनी दिलेले सगळे नियम किंवा सगळे पथ्य जर पाळलीत आणि त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटला जर आपण सपोर्ट केला तर मला वाटतं की उत्तम आपल्याला आरोग्य लाभू शकतं. हे मात्र नाही. थँक्यू सर, आपण वेळ दिलात आणि सगळी माहिती मिळाली. मी प्रेक्षकांना देखील आवाहन करतो की जर कोणाला कुठलाही आजार असेल, जुनाट आजार असेल किंवा अजून काही विचारपूस करायची असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला आपण संपर्क करा. एकदा या आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. थँक्यू सो मच. नमस्कार, मी मयुरी जोशी. मला बऱ्याच वर्षांपासून ॲसिडिटी, किडनी स्टोन, मायग्रेन वगैरे हा सगळा त्रास होता. बरेचसे उपचार करून झाले. आयुर्वेदिक झाला, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, पण कुठेही पाहिजे तसा फरक पडत नव्हता. आणि मग एका ओळखीच्यांकडून मला डॉक्टर देवीदास सोमवंशींचा पत्ता मिळाला, निसर्गोपचार केंद्र, मेरी येथे. तर तिथे मला आता खूप छान फरक आहे. माझा मायग्रेन पण गेलेला आहे आणि PCODला पण खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही नक्कीच व्हिजिट द्या. थँक्यू. मेरा नाम मैत्री विज्ञान राय है। मैं विरार की रहने वाली हूँ। मैंने डॉक्टर सोमवंशी से अपना ट्रीटमेंट कराया। मुझे थायराइड था, मेरे शरीर में सूजन थी
और मेरे पैर में सुई जैसा चुभता था। मैंने इनसे ट्रीटमेंट लिया, काफ़ी रिलैक्स हो गया। 2 महीने से ट्रीटमेंट लिया मैंने। मुझे थायराइड की दवा मैंने बंद कर दी है, मुझे काफ़ी आराम हो गया है। थँक यू। माझं नाव स्वप्ना काठी। मला सोरायसिसचा आजार होता, तो मी भरपूर डॉक्टर केले, पण ॲलोपॅथी केलं, बाकीचे सगळे केले, पण मी शेवटी वैतागले, ते काय बरंच होईना। म्हणजे तेवढ्यापुरती तेवढा फरक वाटायचा, बाकी तसंच। त्याच्यामुळे ॲलोपॅथीच्या याच्याने मला गोळ्यांनी भरपूर साईड इफेक्ट झाले, म्हणजे एक हे झाले। तर मग मला डॉक्टर सोमवंशी यांचा पत्ता मिळाला, की मला असं वाटलं की इथे जाऊन पाहावं, म्हणून मी इथे आले। तर अशी फिजिओथेरपी आहे, पण माझा आजार आता 2 महिने झाले मी आले इथे, तर माझा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे। आणि कोणीच गॅरंटी दिली नव्हती की सोरायसिस सारखा आजार बरा होतो, पण मला डॉक्टर सोमवंशीने सांगितलंच होतं पहिल्यांदा की तुझा आजार पूर्णपणे जाईल, आणि मला त्याची इफेक्ट आलेली आहेत। थँक्यू। नमस्कार, माझे नाव किसन तुळशीराम पवार, राहणार वरवंडी, तालुका देवळा। मला जवळजवळ शुगरचा प्रॉब्लेम होता। जवळजवळ शुगर म्हणजे 3-3.5 वर्षापासून होती मला। जवळजवळ शुगर म्हणजे माझी 582 पर्यंत शुगर पोचली गेली। तर जवळजवळ मी 4-5 दवाखाने फिरलो, 4-5 डॉक्टरांकडे गेलो, पण 2-3 वर्षात मला म्हणजे एवढे पैसे घालून कुठंच काही शुगर कमी झाली नाही माझी। पण योगायोगानं असं की नाशिकचे डॉक्टर आहे देवीदास सोमवंशी, चैतन्य हॉस्पिटल नाशिक, तर त्यांच्याकडे गेल्यानंतर माझी 1च महिन्यात जवळजवळ शुगर माझी रेग्युलर म्हणजे 96 यावर येऊन लागले 1 महिन्यात। त्याच्यामुळे त्या डॉक्टरचा मला एकदम परफेक्ट गुण आला, आणि आता मी टणटणीत कामधंदा आणि खाणं पिणं एकदम व्यवस्थित चाललं, काही प्रॉब्लेम नाही। एवढं त्यांचा आभार आहे त्यांचा। एक कसं तुम्हाला सुद्धा कोणाला असेल एखाद्याला तर तुम्ही हा पत्त्यावर तुम्ही त्यांना शोधा आणि तिकडं दाखवा। मेरा नाम सताक्षी राय है, मैं विरार की रहने वाली हूँ। मैंने डॉक्टर सोमवंशी से थेरेपी की। मेरे को हाथ में पसीने की प्रॉब्लम थी, वो एकदम क्लियर हो गई है। थैंक यू। नमस्कार, माझं नाव विक्रांत यशवंत जाधव, मी राहणार मालेगाव। मला 12 वर्षापासून म्हणजे 2012 पासून फिट्सचा त्रास होता। तर मला नाशिक येथे डॉक्टर देवीदास सोमवंशी, चैतन्य निसर्गोपचार केंद्र यांचा पत्ता भेटला। मला सरांकडे येऊन आता जवळपास 2.5 महिने झाले, पण सरांनी माझ्या 15व्या दिवसापासूनच फिट्सच्या गोळ्या पूर्णपणे बंद करून टाकल्या। आजपर्यंत म्हणजे मला की एक काडी मात्र त्रास होत नाहीये। सरांनी जे पण पत्ते सांगितले ते पत्ते मी एकदम नियमित काटेकोरपणे पाळले, त्याच्यामुळे मला हा चांगला फरक पडला। प्लस माझ्या बऱ्याच गोष्टी सुधारल्या। सरांनी सांगितलेले पत्ते एकदम व्यवस्थित पाळल्यामुळे मला आज एक गोळी घ्यायची गरज पडत नाहीये। त्याच्यानंतर मला बाहेर डॉक्टरांनी सांगितलं गोळ्या आयुष्यभर तुला घ्याव्या लागतील। मला रोज सकाळ संध्याकाळ गोळी चालू राहायची, पण आज मला बिगर गोळीचं एकदम व्यवस्थित मी जगू शकतोय। तुम्ही पण या, एकदा सरांकडे भेट द्या, तुमचे पण प्रत्येक आजार बरे होतीलच। माझं झालंय तसं तुमचं पण होईलच। धन्यवाद सर।